students, I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. Students, MSCET 2026 या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीट अँड थर्मोडायनामिक्स या टॉपिकचे मोस्ट इम्पॉर्टंट MCQs प्लस PYQs क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता मित्रांनो, MSCET 2026 या एक्झामसाठी आपण कोर्स लॉन्च केलेला आहे, न्यू क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाइज टेस्ट सिरीज 2000 प्लस एमचे क्वेश्चन बँक. पहा, यास वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅसिलिटीज आहेत, कारण डायरेक्ट याच्यातून क्वेश्चन्स विचारले जातात. यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील मिळणार आहेत आणि या सर्व गोष्टींची प्राइस फक्त 2999 रुपये आहे. सो लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून तिथून देखील तुमचा कोर्स एनरोल करू शकता. आता चला क्वेश्चन्स कडे वळूयात. फर्स्ट क्वेश्चन इज, अ बॉडी ऍब्झॉर्ब्स 200 जूल ऑफ हीट अँड डज 80 जूल ऑफ वर्क. द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम विल बी. आता इथे आपल्याला चेंज इन एनर्जी काय असतं, तर Q मायनस W. बरोबर आहे. Q फॉर हीट ऍब्झॉर्ब आणि वर्क डन बाय सिस्टीम काय आहे, W फॉर वर्क डन बाय सिस्टीम. आता Q किती आहे, 200 मायनस 80 किती आलं, तर 120 जूल. हेच असेल चेंज इन इंटरनल एनर्जी, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. आता याच्यामध्ये काही कॉन्सेप्ट आहेत. इथे काय म्हटलंय, ऍब्झॉर्ब केलंय म्हणजे हीट एंटर झाली, पॉझिटिव्ह असणार. वर्क डन बाय गॅस म्हटलंय, त्याच्यामुळे हे देखील पॉझिटिव्ह असणार. इंटरनल एनर्जी काय असेल, तर रिमेनिंग एनर्जी, त्यामुळे इथे काय येणार, इंटरनल एनर्जी इक्वल्स टू रिमेनिंग एनर्जी. आपण फॉर्म्युला यूज करून चेंज इन एनर्जी काढली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इफ द टेम्परेचर ऑफ अ गॅस इज इनक्रीज ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम देन इट्स प्रेशर विल डिक्रीज, इनक्रीज, रिमेन कॉन्स्टंट, बिकम 0. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूमला प्रेशर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं टेम्परेचरच्या. मग इथे म्हटलंय टेम्परेचर ऑफ गॅस इनक्रीज, मग प्रेशर सुद्धा काय होणार, इनक्रीज होणार, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेसेस ऑकर्स विदाउट एनी हीट एक्सचेंज विथ सराउंडिंग्स. आयसोथर्मल, एडियाबॅटिक, आयसोबॅरिक, आयसोकोरिक. तर इथे करेक्ट ऑप्शन काय असेल, करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज एडियाबॅटिक. याचा अर्थ काय, नो हीट एक्सचेंज. आणि इथे तेच विचारलंय, विदाउट एनी हीट एक्सचेंज, त्याला आपण काय म्हणतो, कोणती प्रोसेस म्हणतो, एडियाबॅटिक. आता एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये हीट ही एक्सचेंज केली जात नाही. नेक्स्ट क्वेश्चन, अ गॅस एक्सपांड्स ॲट कॉन्स्टंट प्रेशर, द वर्क डन बाय द गॅस इज. वर्क इक्वल्स टू काय असतं, P इंटू डेल्टा V. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आता ट्रिक एक लक्षात ठेवा, एक्सपांड झाले म्हणजे पॉझिटिव्ह वर्क झालंय, आणि गॅस एक्सपांड झालाय म्हणजे काम पॉझिटिव्ह झाले, वर्क डन काय असेल, पॉझिटिव्ह, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, ड्युरिंग मेल्टिंग ऑफ आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस द टेम्परेचर इन्क्रीजेस, डिक्रीजेस, रिमेन्स कॉन्स्टंट, बिकम 0. आता इथे करेक्ट ऑप्शन काय असेल, तर पहा इथे फर्स्ट ऑफ ऑल म्हटलं ड्युरिंग मेल्टिंग ऑफ आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आता ड्युरिंग फेज चेंज काय होणार, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. जेव्हा आईस मेल्ट होतो तेव्हा त्याचं टेम्परेचर चेंज होत नाही, फेज चेंज होतं पण टेम्परेचर चेंज होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, हीट फ्लोज फ्रॉम वन बॉडी टू अनदर ड्यू टू डिफरन्स इन. आता जी हीट असते ती हायर पासून लोअर कडे ट्रॅव्हल करते, त्याच्यामुळे इथे काय येणार, करेक्ट ऑप्शन असेल बी, कारण टेम्परेचर हायर टू लोअर म्हणजे वन बॉडी टू अनदर फ्लो करतं ड्यू टू डिफरन्स. कळतंय. नेक्स्ट क्वेश्चन, द एफिशियन्सी ऑफ अ हीट इंजिन कॅन नेव्हर बी 100% बिकॉज ऑफ फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, 0th लॉ, बॉयल्स लॉ. आता 100% इफिशियन्सी म्हटलंय म्हणजे इम्पॉसिबल आहे ती गोष्ट, आणि कोणत्या लॉ मध्ये येतं, सेकंड लॉ मध्ये येतं. काय म्हणतो तो, सम हीट ऑलवेज वेस्टेड. थोडी का होईना हीट ही वेस्ट होतीच, आणि सेकंड लॉ मुळे कम्प्लीट एनर्जी
ही वर्क मध्ये कन्वर्ट होत नाही, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, द एसआय युनिट ऑफ एंट्रोपी इज. काय असतं एंट्रोपीचा फॉर्म्युला असतो एनर्जी बाय टेम्परेचर. एनर्जीचं युनिट आहे जूल, टेम्परेचरचं आहे केल्विन, म्हणजे जूल पर केल्विन हे असेल एंट्रोपीचं युनिट, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. एखाद्या इन केस आपल्याला फॉर्म्युला देखील विचारला जातो, सो एंट्रोपीचा फॉर्म्युला असेल एनर्जी डिवायडेड बाय टेम्परेचर. नेक्स्ट क्वेश्चन, अ गॅस इज कंप्रेस ॲडियाबॅटिकली, इट्स टेम्परेचर विल. आता ॲडियाबॅटिक कंप्रेशन म्हटलंय. कंप्रेशन काय असतं, मॉलिक्युल्स कोलाइड मोर. कंप्रेशन मध्ये मॉलिक्युल खूप जास्त प्रमाणात कोलाइड होतात आणि टेम्परेचर काय होतं, इन्क्रीज होतं. कंप्रेस म्हणजे काय एक्झॅक्टली, तर हीट वाढते. हीट वाढल्यामुळे म्हणजेच काय टेम्परेचर वाढते, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा पण गॅस कंप्रेस होतो तेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होतं. नेक्स्ट क्वेश्चन, the specific heat of water is high. This means water heats quickly, cools quickly, requires more heat to change temperature, does not change temperature. Specific heat म्हणजे काय असतं, तर heat required to change temperature. आता वॉटरला हाय स्पेसिफिक हीट असते, टू नीड्स मोर हीट टू चेंज टेम्परेचर, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, रिक्वायर्स मोर हीट टू चेंज टेम्परेचर. पाण्याचा स्पेसिफिक हीट हा जास्त आहे आणि त्यामुळेच त्याचं टेम्परेचर चेंज करायला जास्त टेम्परेचर लागतं. नेक्स्ट क्वेश्चन, इन अन आयसोथर्मल प्रोसेस विच ऑफ द फॉलोइंग रिमेन्स कॉन्स्टंट, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, हीट. आता इथे पहा, आयसोथर्मल म्हणजे काय, टेम्परेचर कॉन्स्टंट. आयसोथर्मलचा याचाच अर्थ असतो टेम्परेचर कॉन्स्टंट. आयसो म्हणजे सेम, थर्मल म्हणजे टेम्परेचर. आता आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, बॉयल्स लॉ इज ऍप्लिकेबल वेन टेम्परेचर कॉन्स्टंट, प्रेशर कॉन्स्टंट, व्हॉल्यूम कॉन्स्टंट, हीट कॉन्स्टंट. आता कन्सेप्ट काय बॉयल्स लॉची, तर पीव्ही इक्वल्स टू असतं कॉन्स्टंट, बरोबर आहे. हे केव्हा अप्लाय होतं, वेन टेम्परेचर इज कॉन्स्टंट. बॉयल्स लॉ काय सांगतो, तर टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. बॉयल्स लॉ फक्त टेम्परेचर कॉन्स्टंट असताना लागू होतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, अ परफेक्ट ब्लॅक बॉडी इज वन विच रिफ्लेक्ट्स ऑल रेडिएशन, ऍब्झॉर्ब्स ऑल रेडिएशन, इमिट्स नो रेडिएशन, रिफ्लेक्ट्स सम रेडिएशन. आता परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणजे काय, सगळे जे रेडिएशन आहे ते ऍब्झॉर्ब करते, याला परफेक्ट ब्लॅक बॉडीला बेस्ट ऍब्झॉर्बर अँड इमिटर म्हणतो आपण. ओके, ब्लॅक बॉडी इक्वल्स टू परफेक्ट ऍब्झॉर्बर, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ऍब्झॉर्ब्स ऑल रेडिएशन. नेक्स्ट क्वेश्चन, इंटरनल एनर्जी ऑफ अन आयडियल गॅस डिपेंड्स ओनली ऑन प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी. आता इंटरनल एनर्जी कशावरती डिपेंड असते, फक्त टेम्परेचरवरती, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, इफ heat supplied to a system is equal to work done by it, then change in internal energy is. डेल्टा यू काय असतं, चेंज इन एनर्जी इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू, आपण काही क्वेश्चन्स पूर्वी पाहिलं होतं. आता इथे काय म्हटलंय, इफ हीट सप्लाइड टू अ सिस्टीम इज इक्वल टू वर्क डन, म्हणजे गिवन काय आहे, क्यू इक्वल्स टू डब्ल्यू, म्हणजे डेल्टा यू किती येणार, 0, बरोबर आहे, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, हीट ट्रान्सफर थ्रू व्हॅक्यूम टेक्स प्लेस बाय रेडिएशन. व्हॅक्यूम मध्ये फक्त रेडिएशन होतो. कंडक्शनला मीडियमची गरज असते, कन्व्हेक्शनला मीडियमची गरज असते, रेडिएशनला मीडियमची गरज नसते, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन, अ हीट इज हीटेड ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, द वर्क डन इज मॅक्झिमम, मिनिमम, 0, इन्फायनाइट. आता इथे वर्क डन विचारलंय, म्हणजे डब्ल्यू इक्वल्स टू काय येणार, टी इंटू डेल्टा व्ही.
व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हटलंय, व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे डेल्टा व्ही किती येणार 0. मग वर्क डन पण किती असणार P इंटू 0 म्हणजेच 0. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नो व्हॉल्यूम चेंज म्हणजेच नो वर्क, व्हॉल्यूम बदलत नाही तर काम देखील होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन. द रेशिओ ऑफ CP बाय CV इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. का? कारण CP इज ऑलवेज ग्रेटर और ऑलवेज बिगर दॅन CV. त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय येणार ऑप्शन सी विच इज ग्रेटर दॅन 1. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following is not a thermodynamic process? Isothermal, adiabatic, isobaric, isometric. तर इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? स्टँडर्ड थर्मोडायनामिक प्रोसेस काय असते माहितीये? आता पहा, इथे थर्मोडायनामिक प्रोसेस म्हटलंय आणि थर्मोडायनामिक प्रोसेस मध्ये कोणते कोणते येतात तर आयसोथर्मल जिथे T कॉन्स्टंट असतो, ॲडियाबॅटिक जिथे Q कॉन्स्टंट असतो आणि आयसोबॅरिक जिथे P कॉन्स्टंट असतो. आता आयसोमेट्रिक हे व्हॅलिड थर्मोडायनामिक प्रोसेस नाहीये, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन काय असेल तर ऑप्शन डी विच इज आयसोमेट्रिक. नेक्स्ट क्वेश्चन. इन अ कार्नोट इंजिन एफिशियन्सी डिपेंड्स ऑन. इफिशियन्सी फक्त कशावरती डिपेंड असते तर टेम्परेचर्सवरती. तर इथे काय येणार 1 मायनस T2 अपॉन T1 कारण टेम्परेचर वरती डिपेंड असते. तर इथे काय येणार इन अ कार्नोट इंजिन एफिशियन्सी डिपेंड्स ऑन टेम्परेचर डिफरन्स. कारण हे पहा इथे काय येणार T2 मायनस T1 मायनस T2 अपॉन T1. मग टेम्परेचर डिफरन्स वरती कर्नट इंजिन डिपेंड असेल ना त्याची इफिशियन्सी, कारण हे काय इफिशियन्सी चा फॉर्म्युला काय 1 मायनस T2 अपॉन T1. मग ते कशावरती डिपेंड असेल तर टेम्परेचर डिफरन्स वरती, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल बी. आता मित्रांनो आपण सगळे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. स्टील तुम्हाला कुठल्याही क्वेश्चन मध्ये डाऊट असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून विचारू शकता. आणि आपण जो कोर्स लॉन्च केलेला आहे तो नक्कीच जॉईन करा. तुम्ही जर हा कोर्स जॉईन केला तर तुम्हाला एक्झॅक्ट क्वेश्चन टाईप कळतील, कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये जसेच्या तसे येणार आहेत ते देखील कळतील. मॉक टेस्ट आहेत आपल्याकडे, क्वेश्चन बँक आहेत आणि याच्यातलेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. सो लवकरात लवकर आता कोर्स जॉईन करा. एक्झामसाठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपले लेक्चर्स इथेच एंड करूया. थँक्यू, नाईस डे, बाय.